हात जोडले साहेबांनी थोडंसं माफ करा. ओके, त्यामुळे साहेब बोलू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीने अरविंद सावंत आणि बाळा नांदगावकर बोलले, एवढं लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंची सभा त्यांच्या भाषणाविनाच संपली. मुंबईतल्या शिवडीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय आणि शिवडी हा एक मुंबईतला महत्त्वाचा भाग मानला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत, त्यामुळे ठाकरे समर्थकांची संख्या सुद्धा बरीचशी आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे आमदार अजय चौधरी हे याच मतदारसंघातून निवडून आलेत. बाळा नांदगावकर, सुधीर साळवी हे मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे शिलेदार सुद्धा याच भागातून येतात. त्यामुळे या भागात पक्षाचं वर्चस्व आहे. ठाकरेंच्या सभेमुळे वातावरण चांगलंच पेटणार अशी शक्यता होती, पण उद्धव ठाकरे यांना या सभेत भाषणच करता आलेलं नाहीये. उद्धव ठाकरेंचं आगमन झालं, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली आणि उद्धव ठाकरेंची दणक्यात एंट्री झाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी थोडक्यात भाषण केलं. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा भाषण केलं. मंचावर मिलिंद नार्वेकर, आमदार अजय चौधरी यांच्यासह अनेक स्थानिक नेते होते. अरविंद सावंत आणि बाळा नांदगावकर यांच्या भाषणानंतर आता उद्धव ठाकरे बोलतील याची सगळीच वाट पाहत होते. मात्र उद्धव ठाकरे यांचं भाषण झालंच नाही. शिवसेना पक्षप्रमुखांकडे पुष्पहार अर्पण करण्यात आला. साहेब धन्यवाद. या ठिकाणी साहेबांचा जरा घसा नाहीये, तेवढं बोलता येत नाही त्या घसा, त्यामुळे जरा थोडंसं साहेबांनी सांगितलं हात जोडले साहेबांनी थोडंसं माफ करा. ओके, त्यामुळे साहेब बोलू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीने अरविंद सावंत आणि बाळा नांदगावकर बोलले, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. उद्धव ठाकरे यांचा घसा बसल्यानं त्यांना बोलता आलेलं नाहीये, त्यामुळे शिवसैनिकांनी उपस्थितांची माफी सुद्धा मागितली आहे. एकूणच ठाकरेंच्या या सभेत त्यांचं भाषण न झाल्यानं या सभेची सध्या चांगली चर्चा होते. ऐन प्रचाराच्या धामधुमीत उद्धव ठाकरे यांचा घसा बसल्यानं आता त्यांच्या पक्षासाठी हे मोठं आव्हान सुद्धा ठरणार आहे. एकूणच महापालिका निवडणुकांच्या या सगळ्या राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत.